हॅलो फ्रेंड्स. सो हा व्हिडिओ तुमच्या BAMS फर्स्ट इयरच्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामध्ये मी तुम्हाला क्रियाशरीरचे जे काही युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बघा, क्रियाशरीरमध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन येणार आहेत, ओके, थेरी पेपर, सो ते टॉपिक मी याच्यात दिलेले आहे तुमच्यासाठी. ओके, सो बघा, आपल्याला हे जे आहे पेपर 1 आणि पेपर 2 असतो क्रियाशरीरचा, बरोबर. सो बघा, पेपर 1मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे विचारणार आपल्याला ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो बघा, फर्स्ट आहे आपलं शारीर. ओके, फर्स्ट चॅप्टर. सो त्याच्यामध्ये बेसिकली त्याचे डेफिनेशन्स म्हणजे कोणता, जे काही क्रियाशाळेची डेफिनेशन असेल, ठीक आहे, शारीरची डेफिनेशन असेल, परत पुरुषची डेफिनेशन असेल, माहिती तुम्हाला शिकलो आहे आपण व्हिडिओमध्ये, लेक्चर्समध्ये. सो त्या सर्व डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतात. बेसिकली असा क्वेश्चन येऊ शकतो SAQ एक्सप्लेन शारीर. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 डेफिनेशन ह्या तिथे लिहायचे आहे, एक्सप्लेन तिथे करायचं आहे. ठीक आहे. देन नंतर त्रिगुण, त्रिदोष, पंचमहाभूत संबंध हे सुद्धा विचारू शकतात ॲज अ SAQ. ठीक आहे, की हे एक्सप्लेन करा. सो याचा श्लोक पण आहे आणि एक चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. देन नंतर सेकंड टॉपिकमध्ये दोष, धातू, मूलं ही शरीरं, हा याला एक्सप्लेन करा असं तुम्हाला विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये दोष, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, धातू, मला यांच्या डेफिनेशन्स लिहायचे, त्यांचे पंचमहाभूत लिहायचे, त्यांचं कोरिलेशन लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे त्रिदोष. तर त्रिदोषमध्ये आपण शिकलो 3 दोष. ठीक आहे, वात, पित्त, कफ. सो ते कसं येऊ शकतं, ॲज अ LAQ येऊ शकतो तो क्वेश्चन. सो तो कसं येईल की त्याच्यामध्ये आपल्याला कसं लिहायचं आहे. मग सपोज वात दोष आला, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहिणार आपण, बरोबर, त्याचं जनरल इंट्रोडक्शन. ठीक आहे. नंतर व्युत्पत्ती लिहिणार, त्याचं श्लोक, नंतर निरुक्ती लिहिणार, नंतर सामान्य स्थान कुठे राहतं ते. ठीक आहे. त्यानंतर त्याचे गुण काय आहे, वृक्ष, लघु. ठीक आहे. त्यानंतर प्राकृत कर्म, काय कर्म करतं ते. ठीक आहे. उच्छ्वास, निश्वास, चेष्टा, वेग, प्रवर्तने हे त्याचं कार्य आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचे प्रकार, वातदोषाचे जे टाईप्स आहेत ते आपण तिथे लिहिणार, बरोबर. त्यानंतर ऋतू, दोष, रस, गुण, महाभूत, वय, संबंध. मग हा टॉपिक आपल्याला तिथे विचारू शकतात की वय आणि महाभूत संबंध लिहा, वय आणि ऋतू संबंध लिहा, वय आणि दोष संबंध. सो हे एक स्पेशल त्याचा SAQ हा स्पेशल तयार होऊ शकतो. झालं. त्यानंतर आता हे त्रिदोषामध्येच त्याचा वृद्धी आणि क्षयसुद्धा आपल्याला लिहायचं आहे. वातदोषाची वृद्धी, वातदोषाचा क्षय याचे श्लोक ते लिहायचे आहे. कंप्लीट LAQ हा इथे तयार होतो दोषावर. ठीक आहे. सो त्याचे आपल्याला 4 पेजेस हे आपले इझिली हे फिलअप तिथे होतात LAQसाठी. चला, नंतर येणारे षटक्रियाकाल. षटक्रियाकाल माहिती आहे, त्याचे श्लोक लिहायचे सर्व. त्याचे कशाचे चय, प्रकोप, प्रसर, स्थानसंश्रय, व्यक्तावस्था आणि भेदावस्था या 6 अवस्थेचे आपल्याला तिथे श्लोक लिहायचे आहे, एक्सप्लेन करायचं आहे. त्याचं वात, पित्त आणि कफ याच्यावर काय, यांच्यामध्ये काय काय डिफरन्स असतो, स्थानसंश्रय या अवस्थेत, प्रसर अवस्थेत, प्रकोप अवस्थेत, संचय अवस्थेत. सो ते तिथे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रकृती. सो प्रकृती त्याचं आपल्याला विचारू शकतात की एक SAQ फॉर्मॅटमध्ये विचारू शकतात की एक्सप्लेन प्रकृती आणि जात्यादी प्रकृती असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा LAQ सुद्धा येऊ शकतो की देह प्रकृती एक्सप्लेन करावं. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या 7 देह प्रकृती आहे, ठीक आहे, सो ज्या आपल्या दोषच प्रकृती, सो तिथं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. मानस प्रकृतीसुद्धा विचारू शकतात आपल्याला. ठीक आहे. 3 आचारानुसार. त्यानंतर जात्यादी प्रकृती हा सुद्धा क्वेश्चन आलेला होता. सो जात्यादी प्रकृती आहेत 7. सो तो SAQ देखील येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. म्हणून हे सर्व आपल्याला लक्षात पाहिजे, त्याचे श्लोकसुद्धा लक्षात पाहिजे प्रकृतीचे. ठीक आहे. नंतर काय, आहार. आता आहारमध्ये काय सपोज आपल्याला तिथे असं विचारू शकतो, SAQ येऊ शकतो की एक्सप्लेन आहार. सो किंवा LAQ सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. सो काय लिहायचं तिथं, परिभाषा, निरुक्ती, नंतर त्याचं महत्त्व आपण बघितलं, वर्गीकरण हा एक LAQच्या हिशोबाने एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. LAQ येऊ शकतो वर्गीकरणवर, कारण त्याचे वेगवेगळे ॲस्पेक्टमध्ये वर्गीकरण केलेले आहे आहाराचे. ठीक आहे. नंतर येऊ शकतं अष्टोआहार विधी विशेष आहे, तर हा एक SAQला येण्यासारखा क्वेश्चन आहे, बरोबर. नंतर आहार परिणामक भाव हे सुद्धा येऊ शकतं.
ठीक आहे. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कोणताच टॉपिक सोडायचं नाही क्रियाशरीरमध्ये. ठीक आहे. आणि याचे सर्व नोट्स हे माझ्याकडे अवेलेबल आहेत. ते पेड नोट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर या नंबरवर तुम्ही मॅसेज करा. ठीक आहे. सो बघा, आणि नंतर अग्निम देखील आपण बघितलं आहे, तुम्ही केलं असते लेक्चर तर बघा, त्याच्यामध्ये आपण त्याचे डेफिनेशन लिहिणार. ठीक आहे. पर्याय, त्याचे प्रकार इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. किती प्रकार आहेत? 13 प्रकार आहेत. ठीक आहे. देन नंतर वर्गीकरण त्याचे. ठीक आहे. आणि गुण आणि कार्य अग्नीचे. सो SAQच्या हिशोबाने हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. देन नंतर आहार पाक हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा मेनली अन्न व स्रोतस आणि त्याचं मूळ स्थान हा क्वेश्चन येऊ शकतो, कारण मागच्या वेळेस मूळ स्थानावर क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, क्रियाशरीरमध्ये. देन नंतर बघा अवस्थापाक, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अवस्थापाकचा आपल्याला SAQ हा येऊ शकतो. ठीक आहे. अवस्थापाक आणि नंतर विपाक हे दोघांचे SAQ येऊ शकतात, किंवा असं येऊ शकतं की या दोघांचा डिफरन्स सांगा SAQमध्ये. ठीक आहे. सो आपल्याला त्याचा अभ्यास करून जायचा आहे नीट. ठीक आहे. श्लोक पाठ करून जायचे अवस्थापाकचे आणि विपाकचे. त्यानंतर सारकिठ्ठ विभजन हे सुद्धा येऊ शकतो, आणि कोष्ठ. ठीक आहे. SAQचे हे टॉपिक्स आहे. नंतर आता पेपर 2. आता पेपर 1 झाला, तर पेपर 2मध्ये काय येऊ शकतं? तर पेपर 2 याच्यामध्ये सर्व धातू आहेत आपले. ठीक आहे. सो बघा धातू. सो धातूला इथे इम्पॉर्टन्स दिलेला आहे. सो धातूमध्ये काय येऊ शकतं? तर धातू आहे LAQला येऊ शकतो एखादा धातू, किंवा SAQला सुद्धा येऊ शकतात, किंवा कारण 7 धातू आहे. बरोबर. सो बघा त्याच्यामध्ये काय येऊ शकतं? फर्स्ट की धातू संबंध, धातूचा ऋतूशी असेल, दोषाशी असेल, वयाशी असेल, जे काही असेल ते सर्व संबंधाचा एक SAQ तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. नंतर धातू पोषण न्याय हे सुद्धा येऊ शकतं SAQमध्ये. ठीक आहे. आपल्याकडे धातू पोषण न्याय आहे 3. सो SAQला तिथे येऊ शकतं की एक्सप्लेन धातू पोषण न्याय, डिफरंट टाईप्स ऑफ धातू पोषण न्याय. ठीक आहे. नंतर सप्तधातू, जे सप्तधातू आहे त्याच्यापैकी कोणताही एक धातू तुम्हाला तिथे विचारू शकतात. ठीक आहे. सो बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहिणार? सर्व जनरल इंट्रोडक्शन लिहिणार. सर्वात पहिले निरुक्ती असेल, त्याचे पर्याय असतात. ठीक आहे. देन नंतर त्याचं महाभूत संघटन असतं, मग नंतर त्याचे कार्य असतात धातूचे. ठीक आहे. कार्य झालं. त्याच्यानंतर काय असतं? त्याचे प्रकार असतात, त्याची वृद्धी, त्याचे क्षय. ठीक आहे. सो असं आपल्याला पूर्ण फॉर्मॅट लिहायचं आहे. सर्व धातू ऑलरेडी चॅनलवर प्लेलिस्टमध्ये अपलोडेड आहे, तुम्ही ते बघायचे. ठीक आहे. देन नंतर धातू व स्रोतस मूळ स्थान. आता हा क्वेश्चन आला होता. ठीक आहे, प्रिव्हियस इयरला. आणि याच्यात कोणता क्वेश्चन होता? एक्सप्लेन शुक्रवाह स्रोतस अँड इट्स मूळ स्थान. सो मूळ स्थान शुक्रवाह स्रोतसाचं मेनली विचारलं होतं. सो आणि ते सुद्धा LAQचा क्वेश्चन होता. ठीक आहे. समजतं का तुम्हाला? LAQसाठी फक्त याच्यामध्ये स्रोतस आणि मूळ स्थान विचारले. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला स्रोतस हे नीट वाचून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि स्रोतसाचा एक सेपरेट SAQ सुद्धा येऊ शकतो की स्रोतस म्हणजे काय एक्सप्लेन करा. सो त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मूळ स्थानमध्ये तुम्हाला तिथे त्याचं डिटेलमध्ये एक्सपांड करून तिथे लिहायचं आहे LAQला. आणि शक्यतो डायग्राम काढायच्या आहेत, जिथे तिथे तुम्हाला ऑर्गन्स असे व्हिज्युअलाइज होतात, तिथे तुम्हाला डायग्राम्स काढू तुम्ही शकता. ठीक आहे. आता जसं की धातूमध्ये बोन्स आहेत, ओके, मसल्स आहेत. सो तुम्ही तिथेसुद्धा डायग्राम्स काढू शकतात. ठीक आहे. आणि परत मॉडर्नमध्ये सुद्धा काही असतात बघा, जसं की आपले मसल्स आहे, मसल्स फिजिओलॉजी. बरोबर. देन नंतर आपलं कार्डियक सायकल आहे, ओके, त्याची डायग्राम असेल, किंवा नंतर आपली जी सेल मेम्ब्रेन आहे त्याची देखील डायग्राम काढायची. डायग्राम ही क्रियाशरीरमध्ये देखील फिक्स काढायची असते. बरोबर. ठीक आहे. त्याने मार्क्स हे इन्क्रीज होतात. झालं. मूळ स्थान करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर उपधातूसुद्धा येऊ शकतो आपल्याला SAQसाठी, किंवा LAQसाठी सुद्धा येऊ शकतो. उपधातूचे चान्सेस आहेत. याच्यामध्ये स्तन्य, रज, ओज येऊ शकतो. मेनली त्वचा, स्किन येऊ शकते. आता याच्यात कसं येईल? तुम्हाला सपोज रज हा विचारला उपधातू, आणि त्याचं मॉडेलसुद्धा विचारलं, मेन्स्ट्रुअल सायकल, मग तुम्हाला तसा LAQ तयार होऊ शकतो. सो दॅट्स वाय उपधातूसुद्धा करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर इंद्रिय विज्ञान हा याच्यामधील आपल्याला हे सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. सो हे जे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, हे जे लास्टचे, सो यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण मागच्या याच्यावर
आपल्याला क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे. सो आपल्याला तिथे लिहायचं आहे, वाचून जायचं आहे. 100% ऑल सिलेबस तिथे कवर झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही माझे नोट्स रेफर करू शकता, कारण त्याच्यामध्ये एकदम प्रिसाईज शॉर्टमध्ये लिहिले की पेपरच्या एक दिवस आधी देखील तुमचा होल सिलेबस रीड करून जाईल परफेक्टली. ठीक आहे. इंद्रिय विज्ञानमध्ये आपले पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, तो जो चार्ट आहे बघा सांख्यदर्शनामध्ये, तशा टाईपचा आपण तिथे काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मन, सो याचं देखील आपल्याला तिथे SQ येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आत्मा. ठीक आहे. याचं देखील आपल्याला तिथे क्वेश्चन हा येऊ शकतो. चान्सेस आहेत, कारण पेपर हा त्या टीचरवर डिपेंड करतो की कोणता पेपर आपल्याकडे येणार आहे. ठीक आहे. आपण गेस इतका लावू शकत नाही, कारण मागच्या वेळेस एकदम ऑड पेपर आलेला होता. त्यानंतर मल देखील जे आपले 3 मल आहे, मल, पुरुष, स्वेद आणि मूत्र. सो याच्यापैकी देखील आपल्याला SQ किंवा LAQ सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. सो दॅट्स वाय असा आपला क्रियाशरीचा हा टोटल थेरी पेपर असणार आहे. ठीक आहे. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. श्लोक पाठ करायचे, जितके होतील तितके करा. एकदम सगळेच नका करत बसू, कारण मग आपल्याला थेरीचे सुद्धा तिथे एक्सप्लेनेशन लिहायचं असतं. ठीक आहे. ज्याचे मेन श्लोक आहे ते तुम्ही मेनली पाठ करा. ठीक आहे. समजले? जर काही डाऊट असतील मला कमेंटमध्ये विचारा, आणि नोट्स पाहिजे असतील तर मेसेज करा आणि सबस्क्राईब करायचा. थँक्यू.